नमस्कार मित्रांनो, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-टी-ए-टी, सी-टेट तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणाची 30 मार्काची टेस्ट सिरीज बघणार आहोत. आणि या 30 मार्कापैकी तुम्हाला तुमचा स्कोर किती येतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तराचे स्पष्टीकरण समाधान तुम्हाला इथे मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1, अनल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. अनल या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अनल म्हणजे अग्नी किंवा विस्तव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. अनल म्हणजे विस्तव. आणि वारा म्हणजे काय? अनिल. वारा म्हणजे अनिल. म्हणून प्रश्न वाचताना लक्ष द्यायचं आहे. अनल म्हणजे विस्तव किंवा अग्नी आणि वारा म्हणजे अनिल. पाणी म्हणजे जल आणि जमीन म्हणजे भूमी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. कृपण म्हणजे अत्यंत कंजूस किंवा चिक्कू माणूस. आणि त्याचा विरुद्ध काय होणार? तर उदार. उदार म्हणजे मोठ्या मनाचा माणूस. समुद्राने वेढलेला भूभाग या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? तर जेव्हा चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या भूभागाला आपण काय म्हणतो? बेट असे म्हणतो. म्हणजेच समुद्राने वेढलेला भूभाग म्हणजे बेट. तसेच द्विकल्प म्हणजे तिन्ही बाजूनी पाणी असल्यास त्याला द्विकल्प असे म्हणतात. घोडा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? घोडा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? घोडा हा पुल्लिंग शब्द आहे, तर स्त्रीलिंगी शब्द घोडी असे आहे. डोळे पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय? डोळे पांढरे होणे. डोळे पांढरे होणे म्हणजे काय? खूप घाबरणे किंवा मरणोन्मुख होणे. अतिशय भीती वाटल्याने किंवा शेवटची घटका मोजताना डोळे पांढरे होतात, तेव्हा हा वाक्प्रचार वापरला जातो. शुद्ध शब्द ओळखा. आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे आशीर्वादाचे. तर यापैकी योग्य पर्याय आहे ब. आशीर्वाद या शब्दात शीला दुसरी वेलांटी असते आणि वावरती रफार असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामुळे आशीर्वाद हा शब्द तयार होतो. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे स्वतःहून संकट ओढून घेणे. तर या म्हणीला अनुसरून दुसरी म्हण पण आहे, आ बैल मुझे मार. त्याचाच अर्थ स्वतःहून संकट ओढून घेणे. घर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. प्रश्न ग्रामरचे व्याकरणाचे उदाहरण तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे. आपल्याला घर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. आता घराचे समानार्थी शब्द सदन आहे, गृह आहे, निकेतन आहे, पण आरण्य नाही. त्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे आरण्य.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे आरण्य. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. विद्वानचं विदुषी. विद्वान पुल्लिंग रूप आहे तर विदुषी हे स्त्रीलिंगी रूप आहे. भाववाचक नाम ओळखा. भाववाचक ज्या शब्दाने गुणांचा, भावांचा किंवा अवस्थेचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. सौंदर्य हा गुण आहे. सौंदर्य हा गुण आहे त्याच्यामुळे सौंदर्य हा भाववाचक नाम आहे. आणि हिमालय हा विशेष नाम आहे. हिमालय हे विशेष नाम आहे. तर वर्ग हा सामान्य नाम आहे. सामान्य नाम. आणि कापूस हा पदार्थवाचक नाम आहे. पदार्थवाचक नाम. तर भाववाचक नाम काय आहे? सौंदर्य. मी आंबा खात आहे या वाक्याचा काळ ओळखा. तर आपल्याला इथे काळ ओळखायचा आहे. मी आंबा खात आहे. खात आहे तर ही क्रिया चालू आहे आणि आहे वरून आपल्याला वर्तमान काळाचा बोध होत आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. क्रिया वर्तमान काळात सुरू असून पूर्ण झालेली नाही. खात आहे म्हणून हा अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ आहे. तो दररोज व्यायाम करत असे या वाक्यातील काळ ओळखा. आपल्याला तो दररोज व्यायाम करत असेल तर याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. भूतकाळात एखादी क्रिया सतत करण्याची सवय म्हणजे करत असे दर्शवलेली आहे म्हणून हा रीती भूतकाळ आहे. कोणता? रीती भूतकाळ आहे. सूर्याने प्रकाशाची उधळण केली असेल हा कोणता काळ आहे? आपल्याला सूर्याने प्रकाशाची उधळण केली असेल आणि त्याचा काळ ओळखायचा आहे. असेल वरून भविष्यकाळाचा बोध होतो आणि त्याचा काळ आहे पूर्ण भविष्य काळ. पूर्ण भविष्य काळ. भविष्यकाळात क्रिया पूर्ण झाली असेल, केली असेल असा अंदाज आहे म्हणून हा पूर्ण भविष्यकाळ आहे. आम्ही उद्या गावाला जाऊ या वाक्याचा काळ कोणता? आम्ही उद्या गावाला जाऊ. तर या वाक्यावरून आपल्याला साधा भविष्यकाळ साधा भविष्यकाळ येथे दर्शवला जातो. क्रिया पुढे कधीतरी घडणार आहे जाऊ असा सरळ उल्लेख केले असल्याने हा साधा भविष्यकाळ येथे होतो. मुलांनी अभ्यास केला होता या वाक्यातील काळ ओळखा. मुलांनी अभ्यास केला होता या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. भूतकाळात अभ्यास करण्याची क्रिया पूर्ण झाली होती किंवा केला होता म्हणून हा पूर्ण भूतकाळ आहे. पूर्ण भूतकाळ आहे. सचिन क्रिकेट खेळतो या वाक्याचा काळ कोणता आहे? सचिन क्रिकेट खेळतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते किंवा खेळतो एवढा बोध होतो म्हणून हा साधा वर्तमान काळ आहे. कोणता? साधा वर्तमान काळ. काळामध्ये आपल्याला क्रियापदाकडे लक्ष द्यायचं आहे. होता म्हणजे होता असल्यावर तिथे भूतकाळ होतो, असेल असल्यावर भविष्यकाळ होतो आणि खेळतो असल्यावर साधा वर्तमान काळ असा बोध होतो. पाऊस पडत राहिला तर शेतकरी आनंदी होईल या वाक्यातील होईल वरून कोणता काळ स्पष्ट होतो? तो होईल वरून आपल्याला कोणत्या काळाचा बोध होतो?
तर भविष्य काळाचा बोध होतो. लक्षात ठेवायचा आहे. होईल वरून भविष्यकाळ, भूतकाळामध्ये होतो, वर्तमान काळामध्ये आहे आणि रीती वर्तमान काळामध्ये होत आहे किंवा असतो असं रीती वर्तमान काळामध्ये येणार. तो होईल वरून आपल्याला भविष्य काळाचा बोध होतो. ती गाणे गात राहील हा कोणता काळ आहे? ती गाणे गात राहील हा कोणता काळ आहे? तर राहील वरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की गाणे गात राहील तर रीती भविष्य काळ येईल. इथे कोणता? रीती भविष्य काळ येईल. भविष्य काळात गाण्याची क्रिया सतत चालू राहण्याची रीत गात राहील दाखवली आहे, म्हणून हा रीती भविष्य काळ आहे. आईने जेवण बनवले आहे या वाक्याचा काळ ओळखा. बनवले आहे, तर या काळात या वाक्यामध्ये आईचे जेवण बनवण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि आहे वरून आपण बघितलं की वर्तमान काळाचा बोध होतो आणि आईने जेवण बनवले आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. जेवण बनवण्याची क्रिया पूर्ण झाली आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळाचा इथे बोध होतो. राजू चित्र काढत होता या वाक्याचा काळ कोणता? सांगा बरं कोणता काळ? होतावरून काय लक्षात घ्यायचं आहे? राजू चित्र काढत होता, तर होतावरून भूतकाळाचा बोध होता आणि चित्र काढत होता. राजूची चित्र काढण्याची क्रिया ही चालू आहे, अपूर्ण आहे, ती पूर्ण झालेली नाही, म्हणून येथे कोणता काळ होईल? अपूर्ण भूतकाळ होणार आहे. मुलांनो शांत बसा हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? मुलांनो शांत बसा हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तिथे आज्ञा दिली आहे. वाक्यावरून आपल्याला बोध घ्यायचा आहे की आज्ञा दिली आहे, म्हणून आज्ञार्थी वाक्य होणार आहे. जेव्हा प्रश्न विचारला जातो प्रश्नार्थी वाक्य, जेव्हा साधं वाक्य बोलवलं जातं तेव्हा विधानार्थी वाक्य होतं आणि जेव्हा उद्गार चकित होणारे, आश्चर्य होणारे, आनंदी होणारे शब्द तोंडातून निघतात तेव्हा उद्गारार्थी शब्द किंवा उद्गारार्थी वाक्य होतो. आहा किती सुंदर आहे हा ताजमहल हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? बघा, आहा उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे आणि शेवटी पण उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे, तर त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं वाक्य होणार? उद्गारार्थी वाक्य होणार. तुला चहा हवा की कॉफी हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? बघा, तुला चहा हवा की कॉफी, शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि की म्हणजे इथे वाक्य, इथे ऑप्शन दिलेलं आहे. तुला चहा हवा की कॉफी, तर हे कोणत्या प्रकारचे वाक्य होणार? जेव्हा दोन मुख्य वाक्य की या विकल्प बोधक उभयन्वी अव्ययाने जोडले जातात तेव्हा संयुक्त वाक्य होतो. आणि तसं बघितलं तर हे प्रश्नार्थी वाक्यसुद्धा आहे, पर कीमुळे जोडल्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे. जरी पाऊस पडला तरी शेतकरी आनंदी झाला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? जेव्हा जरी तरी असे येतं संकेतबोधक होतो, संकेतबोधक उभयन्वी अव्ययाने जोडले जाते तेव्हा मिश्र वाक्य होतो. मला उत्तीर्ण व्हायचे आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? सांगा, मला उत्तीर्ण व्हायचे आहे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर इथे होकार दर्शवलेला आहे, तर होकारार्थी म्हणजे करणरूपी वाक्य आहे. जेव्हा नकार दर्शवला जातो तेव्हा नकारार्थी वाक्य, आज्ञा दिली जाते तेव्हा आज्ञार्थी वाक्य आणि मिश्र वाक्य म्हणजे जरी तरी, जेव्हा तेव्हा असे विचारले जाते तेव्हा मिश्र वाक्य होतो. मृत्युंजय ही अजामर कादंबरी कोणाची आहे? तर बघा, मृत्युंजय ही अजामर कादंबरी कोणाची आहे? तर शिवाजी सावंत यांची आहे मृत्युंजय.
शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या जीवनावर आधारित अत्यंत लोकप्रिय मृत्युंजय ही कादंबरी लिहिली. त्यांना मृत्युंजयकार म्हणूनही ओळखले जातात. 2 प्रश्न विचारले जातात. तर मृत्युंजयकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? शिवाजी सावंत यांना ओळखलं जातं. आणि मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? शिवाजी सावंत यांनी लिहिली. इथे 2 प्रकारचे प्रश्न होतात. ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोणते? बघा, पहिले मराठी लेखक आणि ययाती कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे. लक्षात ठेवायचं आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण आहे? वि. स. खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांना 1974 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार, हा मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे पहिले लेखक आहे. स्वामी आणि श्रीमंत योगी या ऐतिहासिक कादंबऱ्याचे लेखक कोण आहे? तर स्वामी आणि श्रीमंत योगी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहे? तर रणजित देसाई आहे. थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रीमंत योगी या गाजलेल्या कादंबऱ्या रणजित देसाई यांनी लिहिल्या आहे. कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहे? कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहे? हा प्रश्न 3 ते 4 वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये TET CTETमध्ये विचारला आहे. तर लक्षपूर्वक लक्ष द्या आणि या प्रश्नाची उत्तर सांगा. तो कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहे? तर भालचंद्र नेमाडे आहे. कोण? भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आहे. नेमाडे यांना 2014 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कधी? 2014 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर असा प्रश्न येऊ शकतो की भालचंद्र नेमाडे यांना कोणत्या साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? तर 2014 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आणि कोणत्या कादंबरीस, आणि त्यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर कोसला ही कादंबरी लिहिली. नटसम्राट या अजारम नाटकाचे लेखक कोण आहे? तर नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे? वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. आणि वि. वा. शिरवाडकर यांचं पूर्ण नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर यांनी शेक्सपियरच्या किंग लिअर वरून प्रेरित होऊन नटसम्राट ही उत्कृष्ट नाटक लिहिले, ज्यातील गणपतराव बेलवलकराची भूमिका ही प्रचंड गाजली. तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. तर तुमचा स्कोअर किती आला? 30 गुणापैकी तुम्हाला किती गुण पडले? तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.